नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील विधवा महिला, दिव्यांग बांधव तसेच इतर निराधार व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी महत्त्वाची अपडेट आहे. मित्रांनो, मे महिन्याचे पेन्शन अनेक लाभार्थ्यांना मिळालेले नाही. जे दिव्यांग लाभार्थी आहेत त्यांना काहींना मिळाले आहेत आणि जे संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजनेतील लाभार्थी आहेत, इंदिरा गांधी योजनेतील लाभार्थी आहेत, त्यांना अजूनपर्यंत पैसे मिळालेले नाही. तर मग हे पैसे कधी मिळणार, तसेच लाभार्थ्यांचे अनेक प्रश्न आहेत, त्याविषयी आपण सविस्तरपणे माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तरी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. तर मित्रांनो, अनेक दिव्यांग लाभार्थ्यांना प्रश्न पडलेला आहे की टेम्पररी लाभार्थ्यांचे पेन्शन मिळणार आहे का. तर आपण तहसील कार्यालयात याबाबत विचारणा केली आहे आणि आपल्याला सुद्धा माहिती आहे की दिव्यांग लाभार्थ्यांकडे टेम्पररी UDID कार्ड आहे, प्रमाणपत्र आहे, त्या लाभार्थ्यांचे पेन्शन बंद केले आहे. त्या ठिकाणी तहसील कार्यालयात सांगितले की आम्हाला वरून आदेश आहे, त्यांनी GR दाखवला, त्याच्यावर काही उपाय असेल तर सांगा, असं त्यावेळेस त्यांना विचारलं. तर त्यांनाही त्यावेळेस सांगता आलेलं नाही, कारण की मित्रांनो, त्यांनी स्पष्ट सांगितलेले आहे की टेम्पररी दिव्यांग बांधवांना कोणताच लाभ मिळणार नाही, असे त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. कारण की मित्रांनो, टेम्पररी बांधवांसाठी जो GR आलेला आहे तो रद्द करण्यासाठी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी दिव्यांग सचिव यांना फोन करून सांगितलेले आहे की टेम्पररी दिव्यांगांसाठी जो GR काढलेला आहे तो रद्द करण्यात यावा. तर मित्रांनो, याबाबत प्रोसिजर चालू आहे. टेम्पररी दिव्यांगांना सुद्धा पेन्शन मिळणार आहे. त्याबाबत बच्चूभाऊ कडू यांनी उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्यासोबत बैठक केलेली आहे आणि पहिल्याच बैठकीत त्यांनी याबाबत निर्णय घेण्यास सचिवांना सांगितलेले आहे. थोडी कामकाजाची आणि प्रशासनाची कार्यवाही पूर्ण झाली की टेम्पररी दिव्यांग यांनासुद्धा लाभ मिळण्याबाबतचा GR आला की टेम्पररी दिव्यांग बांधवांना पेन्शन मिळणार आहे. तर हे टेम्पररी दिव्यांग बांधवांच्या बाबतीत आहे, कारण की त्यांना मार्च महिन्यापासून, जेव्हापासून हा GR आलेला आहे तेव्हापासून पेन्शन मिळालेली नाही. तहसील कार्यालयातून त्यांचे नाव कमी करण्यात आलेले आहे. जेव्हा परत GR येतील तेव्हा ते नाव अपडेट करण्यात येईल आणि टेम्पररी दिव्यांग बांधवांनासुद्धा पैसे मिळतील, पेन्शन मिळतील. पण या महिन्याच्या शेवटपर्यंत टेम्पररी दिव्यांग बांधवांना पेन्शन मिळण्याची शक्यता आहे. तर प्रश्न आहे की दिव्यांग बांधवांना सर्व काही पूर्ण असूनसुद्धा पैसे मिळालेले नाही. तहसील कार्यालयात गेल्यानंतर सर्व माहिती चेक केली तरी त्या ठिकाणी सर्व माहिती क्लिअर आहे, तरी त्या ठिकाणी लाभार्थ्यांना पैसे मिळत नाही आहे. तर त्या ठिकाणी अनेक अडचणी आलेल्या आहे. तहसीलला गेले तर काही ठिकाणी माहिती दाखवल्या जाते किंवा काही ठिकाणी दाखवल्या जात नाही. तहसीलमध्ये व्हेरीफाय असं आहे, तरी पण लाभार्थ्यांना पैसे आलेले नाही. तर काळजी करू नका, आपण याबाबत विचारणा केलेली आहे. या पुढील आठवड्यामध्ये सर्व दिव्यांग बांधवांना टप्प्याटप्प्याने पैसे वाटप करण्यात आलेले आहे. त्या ठिकाणी आपण जर तहसील कार्यालयात गेलं तर त्या ठिकाणी 2 ऑप्शन असतात. डेस्कटॉपवर त्या ठिकाणी आपले UDID फील्ड दाखवत आहे आणि व्हेरीफाय पण केलेलं आहे, तरीसुद्धा या ठिकाणी पैसे आलेले नाही. पण ज्या दिव्यांग बांधवांचे दिव्यांग म्हणून व्हेरीफाय झालेले आहे त्यांना एप्रिल मे महिन्याचे दोन्ही महिन्याचे पैसे येणार आहे. त्याबाबत आपण सविस्तरपणे चौकशी केलेली आहे. तर त्यामुळे ज्या दिव्यांग बांधवांची KYC झाली नसेल किंवा पैसे आले नसेल तर त्यांनी तहसील कार्यालयात जाऊन आपल्या सर्व काही माहिती व्हेरीफाय आहे किंवा नाही हे एकदा चेक करा, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी कळणार आहे. जर व्हेरीफाय असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. तर मित्रांनो, अनेक बांधवांना असा प्रश्न पडलेला आहे की आता इंदिरा गांधी तर मित्रांनो, आणखी एक महत्त्वाची अपडेट आहे की जे दिव्यांग बांधव आहेत त्यांना अजूनपर्यंत पैसे मिळालेले नाहीत, कारण की त्यांची सर्व माहिती पूर्ण आहे. परंतु जी अपडेट आलेली आहे की दिव्यांग बांधव यांना पैसे का मिळाले नाही, तर जे दिव्यांग बांधव इंदिरा गांधी दिव्यांग निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत येतात त्या दिव्यांग बांधवांना पैसे अजूनपर्यंत वाटप सुरू झालेले नाही, कारण की केंद्र शासनाचे पैसे आलेले नाही, असं तहसील कार्यालयातून त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आपण वरिष्ठ स्तरावर सुद्धा या ठिकाणी विचारलं की इंदिरा गांधी दिव्यांग पेन्शन अजूनपर्यंत बाकी आहे
तेथील या ठिकाणी कोणतीही अपडेट तहसील कार्यालयात आलेली नाही. त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की इंदिरा गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांना पैसे देण्यात आलेले नाही, कारण की केंद्र सरकारकडून जो निधी येतो तो त्या ठिकाणी आलेला नाही. त्यामुळे दिव्यांग बांधवांनी काळजी करू नये. इंदिरा गांधी दिव्यांग योजनेतील लाभार्थ्यांचे पैसेसुद्धा लवकरच या ठिकाणी जमा होणार आहे. तसेच मित्रांनो, अनेक लाभार्थ्यांचे अकाउंट हे होल्ड झालेले आहे. त्या ठिकाणी अकाउंटला होल्ड लागल्यामुळे अनेक दिव्यांग बांधवांचे पैसे आलेले नाही. तर आपल्या अकाउंटला होल्ड लागण्याचे कारण असे असू शकते की तुम्ही बँकेत KYC केलेली नसेल किंवा तुमचे DBT खाते या ठिकाणी काहीतरी अडचण आली असेल बँकेतील खात्यावर, त्यामुळे सुद्धा होल्ड लागू शकतो. कारण की अनेक वेळा काय होतं, आपण वेगवेगळे खाते काढतो, 2 बँकेत खाते काढतो आणि 2 बँकेत खाते काढल्यानंतर ज्या ठिकाणी आपलं आधार कार्ड DBT असतं म्हणजे NPCIला लिंक असतं त्या ठिकाणीच ते पैसे जमा होतात. मग चुकून जर आपल्या NPCI किंवा DBT अकाउंट हे दुसरं झालं असेल आणि त्या ठिकाणी आपल्या अकाउंट दुसरं दिलेलं असेल तर त्या ठिकाणी होल्ड लागू शकतो. तसेच तुमची KYC बाकी असेल तर तुमच्या अकाउंटला होल्ड लागू शकतो. म्हणजे वरतून पैसे पाठवले जातात परंतु तुमच्या खात्यात पैसे येत नाही. तर त्यासाठी तुम्ही तहसील कार्यालयात जाऊन एकदा तुमचे माहिती चेक करून घ्या. तसं संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी योजना या योजनेत ज्या विधवा महिला आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, आजारी व्यक्ती आहेत, त्यांना पैसे कधी मिळणार तर त्याबाबत आता अजूनपर्यंत अपडेट आलेली नाही. मित्रांनो, विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती या सर्व लाभार्थ्यांना पैसे कधी मिळणार तर या सर्व लाभार्थ्यांना पुढील आठवड्यामध्ये पैसे मिळण्याची शक्यता आहे. कारण की पुढील आठवड्यात हे नोटिफिकेशन येऊन महिना संपायच्या आधी सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे मिळणार असल्याची माहिती आपल्याला मिळालेली आहे. म्हणजे 25 ते 30 तारखेच्या दरम्यान संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील, श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांना या ठिकाणी पैसे मिळण्याची शक्यता आहे असे वरिष्ठ स्तरावरून माहिती देण्यात आलेली आहे. त्याबाबत सुद्धा आता याद्या तयार करण्यात आलेल्या आहे आणि लवकरच नोटिफिकेशन निघून इतर जे संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील विधवा महिला आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, आजारी व्यक्ती आहेत, त्यांनासुद्धा पैसे मिळण्याची शक्यता या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने ही माहिती होती. जास्तीत जास्त निराधार बांधवांपर्यंत, दिव्यांग बांधवांपर्यंत, विधवा महिलांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की टाका. कारण की मित्रांनो, आपण पुरेपूर माहिती, पुराव्यासहित माहिती अधिकाऱ्यांकडून, तहसील ऑफिसमधून, मंत्रालय स्तरावरून घेऊन नंतर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्या चॅनलवर खरी आणि वस्तुनिष्ठ माहिती पुराव्यासहित दिली जाते. तरी मित्रांनो, अशीच महत्त्वाची अपडेट तुम्हाला घ्यायची असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण की तुम्ही सबस्क्राईब केलं तरच त्यातून आम्हाला आणखी काम करण्याचे प्रेरणा मिळते आणि तुमच्यासाठी आणखी मेहनत घेण्याची इच्छाशक्ती जागृत होते. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.